नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, आपल्याला जी मनी बॅकचे पैसे मिळतात, काही पॉलिसीमध्ये दर 4 वर्षाला, काही पॉलिसीमध्ये 5 वर्षाला असे मनी बॅक पैसे मिळतात. ते आपण रिसायकल केले पाहिजे, रिइन्व्हेस्ट केले पाहिजे. त्याचं कारण सांगतो मित्रांनो. आपल्याला पॉलिसीत जे मिळणार असतात पैसे, आपली पॉलिसीचे मुदल पैसे आणि बोनस त्याच्यातलेच पैसे असतात. म्हणजे काय होतं, आपल्याला आपले जे मॅच्युरिटी मिळणार आहे त्याच्यातलेच पैसे असतात. त्याच्यामुळे आपली जी मॅच्युरिटी कमी होणार, त्याच्यासाठी जर आपण रिसायकल केले, रिइन्व्हेस्ट केले तर आपल्याला फायदा होईल. मित्रांनो, प्रत्येकाचं आयुष्य हे कमी होत चाललं आहे का वाढत चाललं आहे? लक्षात घ्या. आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे म्हणजेच काय, पैसे कमवायचा पिरियड पण कमी होत चाललं आहे. त्यासोबत आपले जे आर्थिक प्रश्न आहे हे बिकट होतात. ह्याचं जर उदाहरण पाहायचं असेल, तुम्ही आश्रमामध्ये जाऊन बघा. आयुष्यभर काम केलं आणि लोकांना तिथं आश्रमामध्ये राहायची काय वेळ आली? त्याचं कारण आहे की जगण्यासाठी पैसे नसतात. मित्रांनो, आता तर पेन्शन कुणालाच नाही, सरकारी नोकऱ्यासुद्धा पेन्शन नाही आणि बरेच व्यक्ती पेन्शन प्लॅन करत पण नाहीत. कमीत कमी ॲटलिस्ट आपली मॅच्युरिटी जर मजबूत आली तर आपण ते पैसे ठेवून आपण पेन्शन घेऊ शकतो. आपली पॉलिसी आपण कमजोर केल्यासारखं होतं मित्रांनो. पैसे तर लागतच असतात, परंतु मित्रांनो कंट्रोल केलं पाहिजे पैशावर. कुठं तर नियंत्रण पाहिजे. नियंत्रण नसेल तर काय होतं, जसं आपण 4 व्हीलर चालवतो, 2 व्हीलर, नियंत्रण नसेल तर ॲक्सिडेंट होतात. तसंच आहे, पैशाचे ॲक्सिडेंट होतात 99% लोकांचे. कारण पैसे कमवायचा पिरियड संपल्यावर पैसेच नसतात, असं 99% लोकांचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. हे जर उदाहरण पाहिजे असेल ना, आश्रमामध्ये जावा, कुठंही बघा. जे रिटायर झालेत लोक 60च्या नंतरचे, त्यांची जगण्याची अवस्था काय, मुलावर डिपेंड राहावं लागतं. प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीमधल्या उत्पन्नावर डिपेंड राहावं लागतं आणि ते पुरत नाहीत. कारण महागाईनं वाढते ना. अन्न, वस्त्र, निवारा आणि मेडिकलची गरज, ह्या सगळ्या कॉस्टचे रेट वाढत असतात का दिवसेंदिवस. आणि आपण पैसे ठेवत नसल्यावर काय होईल, ह्या गरजा भागणार नाहीत. म्हणून मित्रांनो, आपले जे पैसे मिळतात किंवा काही पॉलिसी संपतात तर आपण पॉलिसी वाढवल्या पाहिजेत, कारण आपलं मनी ॲग्रीमेंट आहे. जर आपण असं नाही केलं तर आज आपल्याला ह्याचा परिणाम जाणवणार नाही, परंतु नक्की एक दिवस हा प्रॉब्लेम येणार. कारण आवश्यक जे गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचे रेट वाढत असतात आणि आपण काय करतो, पैसे खर्चत असतो. पैसे तर खर्च होतातच, परंतु त्याच्यावर नियंत्रण पाहिजे. कारण काटकसर केली तरच पैसे उरतील. अन्यथा तुमचं उत्पन्न किती असू द्या, किती उत्पन्न असू द्या, नोकरी व्यवसायातनं ते उत्पन्न संपून जातं आणि पुन्हा शेवटी कळायला लागतं मित्रांनो. आणि त्यावेळेस आपल्याला काही करता येत नाही. म्हणून आपल्याला जे मध्ये मध्ये पैसे येतात मनी बॅकचे, ते रिसायकल करा, रिइन्व्हेस्ट करा, तुमचा फायदा होईल. नाहीतर काय होते, पैसे जमा केले आणि खर्च केले. आता बघा, प्रत्येकाचं आयुष्य, जन्म झाल्या त्याला प्रत्येकाला जे आयुष्य परमेश्वरानं दिले, निसर्गाने दिले, ते रोज संपत चाललं आहे. आणि आपण काय म्हणतो, मुलगा मोठा होतोय. मित्रांनो, मोठा नाही, ही मोठा दिसतं खरं, पण ही खरं नाही. जसं आबाळ टेकल्यासारखं वाटते, खरं आहे का? आबाळ टेकलेलंच नाही, हे भास आहे. आणि त्या भासच्या खाली आपण जसं बड्डे म्हणतो, आपण बड्डे आहे का? आपल्याला जे परमेश्वरानं निसर्गाने दिलेलं आयुष्य त्याच्यातलं कमी होत चाललेलं आहे ना, आपण सेलिब्रेशन करतो. मित्रांनो, आपले विचारामध्येच बरंच काही नुकसान दडलेलं आहे आणि ते कळणं गरजेचं आहे. ते जर नाही कळालं तर शेवटी नुकसान होतंच. कारण नैसर्गिक घडामोडी ते घडणारच आहे, ते तुम्हाला तुमच्या लक्षात येऊन थांबणार नाहीत, परंतु प्लॅनिंग करणं हे आपल्या हातात आहे. आता जर बघा, रस्ता असतो ना, वळणाचा असतो रस्ता, क्रॉसिंग असतं. मग आपल्याला काय केलं आहे, 4 व्हीलर 2 व्हीलरला, 4 व्हीलरला स्टेअरिंग आहे, 2 व्हीलरला हँडल आहे. मग हँडल दिलं नसतं किंवा स्टेअरिंग दिलं नसतं तर गाडी वळवता आली नसती. कारण रस्ता तर हे नॅचरल आहे, तो क्रॉस असलेला तो सरळ होत नाही आपण गेल्यावर पुढे. कारण काही गोष्टी ही नॅचरल आहेत मित्रांनो, आणि काही गोष्टी आपल्या हातात आहेत. हातात आहे ते जरी केलं तर आपल्याला बरंच काही फायदा होतो. आता आपलं रोज आयुष्य खर्च होत चालले, संपत चालले ना, ते थांबू तर शकत नाही, परंतु अलर्ट राहणं, जागरूक राहणं आणि प्लॅनिंग करणं हे एवढं आपल्या हातात आहे, ते आपण केलं पाहिजे. आता आम्ही सांगायचा भरपूर प्रयत्न करतो, परंतु बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे बऱ्याच व्यक्तीचा. त्यांना वाटतं आम्हाला फोर्स करतात, आमच्या मागे लागतात. काही लोक तर म्हणतात तुमच्या फायद्यासाठी आमच्या पाठीमागे लागतात. मित्रांनो, तसं नाही. जसं आपण डॉक्टरकडे जातो, वकिलाकडे जातो, मुलांना शाळेत पाठवतो, आपण अन्न, वस्त्र, निवारा घेतो, त्यावेळेस आपण काय, आपल्याला कोणी सांगायची गरज आहे का? कारण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि हे सगळं पुरवण्यासाठी LICची पॉलिसी आहे. कारण पैशाचं ॲग्रीमेंट आहे मित्रांनो. पैसे जनरेट करून देतो आपण. जसं नोकरी व्यवसाय आपण करतो त्यावेळेस पैसे जनरेट होत नाहीत, आपल्याला रोज काम करून पैसे कमावं लागतात. पुढचे पैसे कोणी लिहून देत नाही. आपण LIC ऑफ इंडियामध्ये पैसे पुढचे लिहून देतो. बघा,
तुमचं इन्कम कॉन्ट्रॅक्ट आपण करून देतो आणि बचतीच्या माध्यमातून, फुकट नाही. कारण तुम्ही पैसे ठेवलेले आपण पैसे देतो ना, बोनस आहेत, जास्त पैसे देतो ना आपण, आणि आपल्या खर्चावर नियंत्रण येतं. मित्रांनो, बचत करणं हे आम्ही सांगतो म्हणून नाही, तुमच्यासाठी गरजेचं आहे. फक्त वेळ निघून गेल्यास त्याचं महत्त्व कळून उपयोग होत नाही. आपण पैसे पॉलिसी कधी संपली तर वाढवली पाहिजे. त्याचं कारण सांगतो, पैशाचं व्हॅल्युएशन कमी होतं आहे, त्याच्यामुळे पैशाचा आपण स्टॉक वाढवला पाहिजे. मला सांगा, ज्यावेळेस बघा आता उन्हाळ्यामध्ये कन्झम्पशन वाढतं लाईटचं, नाही का, फॅन आपल्याला AC लावावं लागतं, तर त्यावेळेस लाईटचा पुरवठा वाढला तरच आपली गरज भागेल ना, नाहीतर काय होईल, प्रॉब्लेम येईल का नाही. तसंच आहे, आता महागाई वाढते आणि उत्पन्न बंद होणार आहे आपलं, बरोबर आहे, सगळ्याचं उत्पन्न बंद होणार आहे. म्हातारं झाल्यावर उत्पन्न बंद होतं, मग त्यावेळेस पैसेच नसतात. म्हणजे सगळं उलटं काम चाललेलं आहे मित्रांनो. आता आपण काय करतो, आता मी सांगतो बचत का करत नाहीत लोक, पॉलिसी का काढत नाही, त्याचं कारण सांगतो मी. ती गरज आहे ना, फ्युचर नीड आहे, आता तुमचं अडलेलं नाही, त्याच्यामुळे लोक काय करतात, आजचं बघतात. मित्रांनो, जसं शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतात ना, फ्युचरचा बघतात आणि खूप मेहनत घेतात. तेच लोक डॉक्टर, इंजिनियर, वकील, मोठे अधिकारी होतात, उद्योगपती होतात. कारण स्वप्न चांगली मोठी बघितलीच पाहिजे आणि ते स्वप्न रात्री बघून दिवसभर त्याचा पाठलाग केला पाहिजे. त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. काय तकलीफ और दर्द के आगे जीत आहे. लोकाला आजकाल काय झालेलं आहे, माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो, पूर्वीच्या काळात पटापट पॉलिसी करायची, लोक ऐकायची, आता ऐकत नाहीत अजिबात. चांगलं सांगितलं की विरोध 100% होतो. आता मला सांगा, तुमच्याच नावावर बचत करायची, तुमच्याच फायद्यासाठी करायची, पण तुम्हीच टाळटाळ करताय. फोन न उचलणे, न आम्ही सांगितलेलं ऐकून न घेणे किंवा ऐकून घेऊन न इम्प्लिमेंट करणे, कुणाचं नुकसान आहे. जसं शाळा कॉलेजमध्ये जो विद्यार्थी खूप मेहनत करतो, न सांगतासुद्धा अभ्यास करतो, त्याचं आयुष्य कसं होईल, चांगलं होईल का वाईट होईल मला सांगा. तसंच आहे लाईफमध्ये 2 स्टेज आहेत, एक अर्निंग स्टेज आणि दुसरा सेविंग स्टेज. सेविंग स्टेज म्हणजे तुम्ही जेव्हा पैसे कमवायला लागतात तेव्हा बचत केली पाहिजे. आणि बचत बाहेर कुठेही करून उपयोग होत नाही मित्रांनो. किती तर मल्टी मार्केटिंग कंपन्या, बँका, पतपेढ्या बंद होतात ना, किंवा साधी BC, लिलाव BC लोक लावतात. टेम्पररी गुंतवणूक आहे, वाईट नाही. आता बघा काय होतं, आणि कधी लालची पोटी म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केट, इथं पैसे लावले जातात जिथे की पैसे मुदल मिळायची गॅरंटी नाही. काय होतं, चुकीचे ज्यावेळेस पावलं पडतात ना, त्यावेळेस काही होत नाही, परंतु नक्की होतं पुन्हा शेवटी. प्रॉब्लेम कधी येतो, आपण नीट काम न केल्यामुळे. आणि आपल्याला कोणी तर सांगणार असेल तर आपल्याला राग येतो. बऱ्याच लोकांना असंच होतं ना. मग तसं जर असतं, राग आला नसताना इम्प्लिमेंट केलं असतं तर जगात कुणाचंच नुकसान झालं नसतं. आज पैशाचा प्रॉब्लेम आहे का नाही प्रत्येकाला. आपलं वय वाढत जाईल तसं पैशाचा प्रश्न वाढत जातो. लक्षात घ्या. कमवून मी म्हणतो ना, जसं पावसाळा भरपूर आहे आणि पाणी प्यायला मिळणार नाही, म्हणजे काय, धरण नसेल, अडवलं नसेल, धरणात लिकेज असेल, म्हणजे असंच आहे ना. सकाळी नळाला पाणी येतं आपल्याकडं 2 तास, आपण जर पाणी नाही भरलं तर काय होईल, पाणी प्यायला मिळेल का. तसंच आहे आपल्या जीवनाचं. आणि गॅरंटी काय LIC इंडियाची पॉलिसी करायची की इथं जर प्रॉब्लेम आला तर पैशाचा पुरवठा सतत केला जातो. आमच्याकडे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. आता बघा मित्रांनो, काही पॉलिसीमध्ये 5 वर्षाला पैसे मिळतात, काही पॉलिसीला 4 वर्षाला, आणि ते पिरियडच्या ठराविक पिरियड असतो तेवढेच पैसे मिळतात. परंतु आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. आयुष्यभर दर वर्षाला पैसे मिळणार आणि भरलेले पैसे वाढणारा. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये मॉडिफिकेशन, डेव्हलपमेंट होतं मित्रांनो. LIC ऑफ इंडियासुद्धा प्लॅन अपडेट झालेले आहेत. असे प्लॅन पूर्वी नव्हते. आता आयुष्यभर इन्शुरन्स, आयुष्यभर पैसे, आणि ते पण थोडाच काळ पैसे भरायचे आणि आयुष्यभर मिळणार. लिमिटेड प्रीमियम भरणार आहे, अनलिमिटेड पैसे मिळतात, अनलिमिटेड रिस्क कव्हरेज, लाईफ टाईम. मग अशा प्लॅनमध्ये गुंतवले पाहिजे. 8% इंटरेस्ट रेट आहे. बँकेत आहे का 8%? सेव्हिंग अकाउंटला 3 ते 4% व्याज आहे. आपण 8% व्याज देतो. आपण इन्शुरन्स देतो लाईफ टाईम, आपण लाईफ टाईम पैसे देतो. मला सांगा, ह्याच्यात 100 कोटी रुपये लोकांनी गुंतवलेत, मोठ्या लोकांनी, अभ्यास करणारी मोठी आता असं उदाहरण सांगितलं की बरेच म्हणतात त्यांच्याकडे पैसे असतात. मित्रांनो, पैसे कोणाकडेही कधीच येत नाहीत. त्या पैसे येण्यासाठी काहीतरी आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं. मोठे बिझनेस करणारे लोक चॅलेंज असतं. कधी बिझनेस नाही चालला तर नुकसान पण होतं. कारण कुठल्याही माणसाला पैसे कष्टाशिवाय मिळत नाहीत मित्रांनो. फक्त मिळालेले पैसे त्याचे युटिलायझेशन चांगलं केलं पाहिजे, त्याची गुंतवणूक केली पाहिजे. आता सगळी दुनिया पैसे कमवतील, सगळ्याकडे पैसे आहेत का? तसं जर असतं तर बँकेत लोन मागायला कोणीच गेलं नसतं. त्याचं कारण सांगतो ना मी. मित्रांनो, मला स्वतःला सेवाविकास बँकेने, सेवाविकास कोऑपरेटिव्ह बँक काळेवाडीमध्ये आहे, 50,000 रुपये कर्ज दिलं नव्हतं. मला 50 लाख रुपये लोन मिळते. हे कसं झालं? 20 ते 22 वर्ष झालं मी गुंतवणूक केली, बचत केली LIC ऑफ इंडियामध्ये.
एल आय सी ऑफ इंडियामध्येच का त्याचं कारण सांगतो. बाहेरच्या गुंतवणुकीला गॅरंटी नाही, इथं भारत सरकारची गॅरंटी आहे, त्याच्यामुळे धोका नाही, भीती नाही. आणि दुसरी गोष्ट आहे इन्शुरन्स असतं. इन्शुरन्स म्हणजे तुम्ही जे पैसे भरले नाहीत, कमवले नाहीत, त्याची गॅरंटी. जसं तुम्ही 10,000 भरले की 30 लाखाची गॅरंटी मिळते. बँकवाला असं करतो का? 10,000 भरले 30 लाखाचा बॉन्ड देतो का कुठला तर बँकवाला? मग हे तर आपल्याला कळत नाही. हे सरकारी बॉन्ड आहे मित्रांनो. एल आय सीची पॉलिसी करणं म्हणजे तुमच्या जीवनात पैशाचा प्रश्न कायमचा नष्ट होतो. आणि आत्ताचा प्लॅन म्हणतो मी, कारण हे लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते, आता आयुष्यभर पैसे मिळायचे आहे. आता 4-4 वर्षाला ज्या पॉलिसीत पैसे मिळतात ना, ते 20 वर्षाची असते, 16 वर्षाची असते. 3-4 वेळा पैसे मिळतात, मॅच्युरिटी होते, संपते. ही पॉलिसी तसं नाही, ही संपतच नाही. पैसे भरायचे संपतात. पैसे भरायचा कालावधी 5 वर्षे, 10 वर्षे, 12 वर्षे आहे. आयुष्यभर पैसे मिळतात आणि पाहिजे तेव्हाच लोन पण मिळतं. मित्रांनो, जे मनी बॅकचे जे पैसे येतात ना, ते रिइन्व्हेस्ट करा. एल आय सी ऑफ इंडियाचा तुम्हाला मेसेज पण येतो आहे, तुमच्या भल्यासाठी आहे. पैसे तुमचेच आहेत, तुमच्याच नावावर ठेवायचेत आणि तुमच्याच फायद्यासाठी. परंतु आपण जसं डॉक्टर पैसे घेऊन आपल्याला ट्रीटमेंट देतात ना, गॅरंटी असते का? माझा एक व्हिडिओ आहे, ऐका. डॉक्टर, वकील आणि स्कूल ही तिन्ही जी कामं करतो, मुलांना शाळा कॉलेजमध्ये पाठवतो आपण, तिथे गॅरंटी नसते. अगोदर फीस घेतली जाते. डॉक्टर पण अगोदर पैसे घेतात ऑपरेशनच्या अगोदर, गॅरंटी आहे का? वकिलाकडं पण तसंच आहे. मग आपण वकिलाकडे जातो, डॉक्टरकडे जातो, शाळा कॉलेजमध्ये मुलांना पाठवतो. का पाठवतो मला सांगा ना, या प्रश्नाचं उत्तर द्या. गॅरंटी नसताना, मग इथे सगळी गॅरंटी असताना का केलं जात नाही? कारण काय आहे मित्रांनो, त्रास नको आहे सध्याच्या काळामध्ये. पूर्वी लोक ऐकायची, परंतु आता ऐकत नाहीत. आणि महागाई तर वाढली, ती वाढणारच आहे, तुमच्या हातात नाही. सरकारला सुद्धा महागाई कंट्रोल होत नाही मित्रांनो. महागाईचा विषय सोडून द्या, महागाई वाढतच जाणार. परंतु त्यासोबत आपलं पैसे कमायचं वय कमी होणार. एक दिवस पैसे कमायचं बंद होणार आणि त्यावेळेस आपला प्रश्न कोण सोडवणार आहे विचार करा. कारण वेळ वाया घालवणं म्हणजेच संकट निर्माण करणं. पैसे जनरेट करणं, जसं शेतकरी पेरणी करतो, पैसे वाढवतो का नाही, आपण मुलांना शाळा कॉलेजमध्ये कशासाठी पाठवतो? त्यांना चांगले शिक्षण मिळालं तर नोकरी व्यवसाय करता येईल, की बिझनेस करता येईल, किंवा मोठी नोकरी लागेल. मग आपण अगोदर काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतो ना. तिथं शॉर्टकट मारल्यावर काय होतं? 10वीपर्यंत शिकल्यावर काय होतं? कलेक्टर होतो का? म्हणजे तुम्ही जेवढं चांगलं काम कराल ना, तेवढा फायदा होतो. ही सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. मी सांगतो ती माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो. आता प्रत्येकाला वाटतं आपल्याला श्रीमंत व्हावं, मग का होत नाहीत लोक? वाटतं का नाही? किंवा मी नेहमी उदाहरण सांगतो, एका शाळा कॉलेजमध्ये पुस्तक एकच असतं, टीचर शिकवणारे एकच असतात, परीक्षेचा पेपर पण एकच असतो, परंतु पर्सेंटेज कमी जास्त का? आणि काही काही मुलं सुसाईड का करतात मार्क कमी पडल्यावर? कारण आपणच आपल्याला शिक्षा देतो. चुकीचं कर्म झाल्यावर शेवटी शिक्षा देतो आपण. किंवा एखाद्याहून अन्याय केला तर आपण कोर्टात जातो किंवा भांडतो कोणी त्याला. मग आपल्या चुकाला आपण भांडू शकतो का? आपण चुकाच करायची नाहीत असं माझं म्हणणं आहे. कारण आपल्याला जे पाहिजे ते मिळवायचं आपल्या हातात असतं मित्रांनो. वेळ गेला की सगळंच निघून जातं आणि दुसऱ्याच्या हातात जातं. आता काही 10,000-20,000 लोक काम करतात का नाही? मग ही वेळ कोणी आणली कुणावर? आपणच आणली. भलं आपल्याला कोणी सांगायला मिळालं नसेल किंवा आपण ऐकलं नसेल, काय असेल ते असेल, परंतु ज्यावेळेस पैसे कमवतो त्यावेळेस आपण काटकसर करत नाही. बघा आता भारतामध्ये कसं आहे, अतिरेक कुठल्याही गोष्टीचं होतो इंडियामध्ये. म्हणून कसं आहे, कंट्रोलिंग नाही कुणाचं कुणावर. आता बघा मोबाईल झाले, जे इतके मोबाईल आहेत विचारू नका, पैसे तुमचेच आहेत, परंतु तुम्हीच खर्च केले आणि परत म्हणायचं मग पैसे नाहीत. आता बरेच लोक म्हणतात आम्हाला बचत करा, पॉलिसी करा, म्हणजे पैसेच नाही म्हणतात. मग हा जे प्रश्न निर्माण केला कुणी आणि ह्याचे परिणाम कुणावर होणार आहेत, हा 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 विचार करण्याचा मुद्दा आहे ना. कारण तुम्ही जर तुमच्यासाठी पैसे ठेवत नसेल तर भविष्यात कुठून येतील? किंवा दुर्दैव देव न करो कोणाच्या आयुष्यात वाईट दिवस घडू नये, डिसेबिलिटी, डेथ हे सांगून येतं का? रिटायरमेंट तर ठरलेलंच आहे, माणूस म्हातारा होणार आहे. मग ह्या गोष्टी माहिती असून त्याची तयारी केली जात नाही. आणि तयारी न केल्यामुळे काय होते मित्रांनो, आपल्याला संकट तर येतच, परंतु दुसऱ्याचं भलं होतं. आता मला सांगा, मी टीका करत नाही, जी वास्तव चित्र तुमच्यासमोर मांडतोय. बँका काय करतात? ठेवी घेतात आणि लोन देतात, त्यांचा व्यवसाय आहे. परंतु आपण काय करतो? बचत करत नाही आणि लोन घेतो. म्हणजे आपल्या उत्पन्नातला भाग बराच व्याजापोटी देतो. आपण विचार करत नाही. विचार न केल्यामुळेच पुढे प्रॉब्लेम येतो. विचार करून प्लॅनिंग केल्यावर प्रॉब्लेम कमी होतो. आता गाड्याला बघा, पुढे बघून गाडी चालवली तर फायदा होईल का मागं बघून गाडी चालवली तर फायदा होईल? असंच आहे जीवनात. तुम्ही फ्रंटला बघितलंच पाहिजे, फ्युचर बघितलंच पाहिजे आणि प्लॅनिंग केलंच पाहिजे. आपल्या जीवनात वाईट दिवस आपल्या कर्मानं तयार होतात असं माझा 100% दावा आहे. बरेच लोक काय म्हणतात, आता व्यतिरिक्त जे घटना आहे ते तर काय सांगून घडणार नाही. कोरोना येणार होता माहिती आहे का आपल्याला?
परंतु ज्याच्याकडे पॉलिसी होत्या त्यांनी लोन काढून आपले काम भागवलं. काही काही जणांना डेथ क्लेम मिळाले. मित्रांनो, काय होतं, चांगल्या गोष्टी करण्यामागं कधीच नुकसान होत नाही, फायदा नक्कीच होतो. जसं विद्यार्थ्यांना अभ्यास चांगला केला परीक्षेच्या अगोदर तर नुकसान होईल का? काय होतं, त्रास घ्यायची तयारी पाहिजे. सर्वप्रथम आपलं आलेल्या उत्पन्नातलं बचत करायला पाहिजे. आता बघा, काही जणांना 20,000 पगार आहे, काही जणांना 50,000, काही जणांना 30,000, काही जणांना 1,00,000. मग सगळेच जगतात ना. फक्त स्टाईल चेंज आहे ना, लाईफस्टाईल चेंज आहे ना. मग आपण काय लाईफस्टाईल कंट्रोल केली तर आपली बचत होईल, सेविंग. नाहीतर तुम्ही कितीही पगार कमवा ना, बचत होणारच नाही, कधीच होणार नाही. आता सध्या काळात काय झालं, जसं भारताची लोकसंख्या भयंकर वाढली, जगामध्ये नंबर 1 झाल्या, चीनपेक्षा सुद्धा जास्त झाले. चीन पहिला देश होता जगामध्ये नंबर 1 आणि नंबर 2 इंडिया होता. आता इंडिया नंबर 1 झाला. त्याचं कारण सांगतो, कुठंच कंट्रोलिंग नाही, आपलं अतिरेक आहे आणि त्याच्यामुळे हे अशी परिस्थिती निर्माण होते. मित्रांनो, काय होतं, आपल्या हातात बरंच काही असतं, परंतु वेळ निघून गेल्यावर आपल्या हातातनं दुसऱ्याच्या हातात जातं. जसं तुम्हाला 1,00,000 रुपये पगार मिळवायची सुद्धा ताकद आहे शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेताना, 5,00,000 पण मिळवायची पॉवर आहे. परंतु त्यावेळेस जर तुम्ही नीट अभ्यास नाही केला, नीट नाही शिक्षण घेतलं तर तुम्हाला 20,000 रुपये मिळतील आणि बाकीचे पैसे दुसऱ्याला मिळतील ना. एकच कंपनी, एकच डिग्री असते बघा. एखाद्याची एकच डिग्री आहे, समजा BCom आहेत, परंतु काही जणाला 50,000 पगार आहे, काही जणांना 1,00,000, काही जणांना 20,000 पण नाही. कारण शिक्षण ही एंट्रीसाठी आहे आणि स्किल आणि काळजीपूर्वक काम करणं हे आपल्या हातात आहे. स्किल वाढवणं, स्किल आणि काळजीपूर्वक काम म्हणतो मी. काळजीपूर्वक, निष्काळजीपणानं जे काम करतो ना त्याला कधीच यश मिळत नाही आणि तो कधी समाधानी पण होत नाही आणि त्या माणसाची किंमत कमी होते. बघा, आता सोन्याला किंमत आहे आणि लोखंडाला आहे का? आतल्या कंटेनवर डिपेंड असतं. मित्रांनो, आपलं कंटेन आपण सुधारवलं पाहिजे. आपण काय करतो, खर्चावर जास्त भर देतो. मित्रांनो, खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे. हेच आजच्या काळामध्ये दुर्दैव वाईट आहे. आम्ही पाहतोय खर्च धुमधडाक्यात केला जातो, कर्ज काढून खर्च केला जातो, पैसे न कमवता खर्च केला जातो आणि आलेले पैसे कर्जामध्ये जातात. माणूस बराबर होतो. प्रॉब्लेम आला तर मग त्या माणसाकडे काहीच नसतं. प्रॉपर्टी कमीमध्ये विकावं लागतं, सोनं चांदी, घर जागा जमीन, जास्त व्याजानं पैसे काढवतात. हे जे दुर्दैवी संकट आहे आपल्या कर्मानं होतं आणि माहिती सगळं नाही, माहितीचा काही उपयोग होत नाही. इम्प्लिमेंट मात्र, जसं पदार्थ बघून आपल्याला भूक भागते का? एखाद्या हॉटेलसमोर जायचं नुसतं पदार्थ बघायचं, आपल्या पोटात येईल का? खावं लागेल आणि सातत्यानं खावं लागेल, तेव्हाच तुम्हाला ऊर्जा तयार होईल. तसंच आहे, सातत्यानं बचत करायला पाहिजे, बचत वाढवायला पाहिजे. बरेच व्यक्ती काय करतात, पॉलिसी काढतच नाहीत पुन्हा आणि आलेले पैसे मध्ये जे पैसे मिळतात ते पण संपवून टाकतात. मित्रांनो, तुमच्यासाठी घातक आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा, परंतु रिइन्व्हेस्ट करा, पैसे बचत करा, तुमच्यासाठीच आहे. आमचं चांगलं सांगायचं काम आहे, नाहीतर हा व्हिडिओ प्रॉब्लेम आल्यास ऐकून उपयोग होणार नाही. इम्प्लिमेंट महत्त्वाचं आहे. मित्रांनो, पैशाची बचत करा, पैसे वाढवा. पैसे तर खर्च होतात, आयुष्यभर खर्च होते ना. आपलं आयुष्य आपलं आयुष्य रोज संपत चाललं आहे ना, त्यासोबत पैसे कमवायचा पिरियड पण कमी होत चालला आहे. मग हे संकट कसं काय सोडवणार? तसं पैशाची बचत करा. अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि रिइन्व्हेस्ट करा. पैसे, पॉलिसीची मॅच्युरिटी कमजोर होते ना. समजा तुम्हाला 5,00,000 मिळायचे मध्ये 2-2 लाख मिळाले तर म्हणजे 50,000 मिळाले, काही पैसे मध्ये जे मिळाले ते म्हणजे कमीच मिळणार ना शेवटी. म्हणजे काय होतं, आपण फ्युचरसाठी कमजोर तयारी करतो आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा, मेडिक्लेम करा आणि लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या. ओके, थँक्यू.